नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे आणि आज व्हिडिओमध्येच थांबवू नका, कारण आज माझ्या मुलीचं गॅदरिंग आहे. तर मी त्यासाठी तेही पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळचं हे बघा, मी चपात्या करून घेत आहेत. आमच्या इकडे चपातीच म्हणतात, काही ठिकाणी पोळी म्हणतात. तुम्ही काय म्हणता सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर नवीन वर्षाच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. सर्वांना खूप आयुष्य, नवीन वर्ष सुखी समाधानी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण हो, हीच ईश्वरचरणी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर हे बघा, सकाळचं मी चपात्या करून घेत आहे. आणि व्हिडिओमध्येच थांबवू नका, पुढे बघा. मी माझ्या मुलीचा ॲन्युअल फंक्शनचा डान्स देखील दाखवलेला आहे, तो पहा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा केला आहे मुलीने माझा डान्स. तर चपात्या हे बघा, आमच्या इकडे अशा घडीच्या करतात, त्यामुळे कसं चपातीला खूप लेयर येतात आणि मस्त चपाती फुगते पण आणि मऊ राहते व्यवस्थित. तर चपात्या झाल्यानंतर लगेच मी हे बघा कुकर लावत आहे. त्यासाठी मुगाची डाळ आणि आमच्याकडे हा इंद्रायणीचा तांदूळ आहे. तर मुलांना इंद्रायणीचाच तांदूळ आवडतो, त्याच्यामुळे ह्याचा भात करत आहे. संध्याकाळी जायचं आहे ॲन्युअल फंक्शनसाठी मुलीच्या, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचं जेवण बनवून ठेवत आहे. तर आमच्याकडे मी मुगाचीच डाळीचं वरण जास्त वापरते, कारण मला आणि मुलीला पण म्हणजे पित्ताचा त्रास असल्यामुळे मी तुरीची डाळ वापरतच नाही जास्त करून. आणि हे बघा, मी याच्यात अशा प्रकारे मीठ आणि हळद टाकते आणि आता कुकर लावून घेते. चपात्या झालेल्या आहेत, कुकर लावून घेते आणि हे बघा, आता कुकर लगेच झाला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे म्हणजे कुकर लावला आहे, 2-3 शिट्ट्यात लगेचच शिजतो. हे बघा, भात एकदम, हा इंद्रायणीचा तांदूळ नाही, एकदम छान आहे. असा चिकट भात कोणाला आवडत असेल तर ह्याचा मस्त होता. आणि हे बघा, डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. आणि हे वरणाला आता मी तुम्हाला फोडणी देऊन दाखवते. ही सॉरी, माझ्याकडून डबल क्लिप झाली आहे, तर त्यासाठी सॉरी. आता हे बघा, वरणाला मी फोडणी देत आहे. आमच्याकडे अशा प्रकारे आम्ही साधं आणि सिंपल वरण टाकतो. तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी मोहरी तडतडू द्यायची आहे अगोदर, कारण काही वेळेस कसं होतं, आपण बाकीचं पटपट टाकल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मोहरी तडतडू द्यायची, नाही तर ती दाताखाली अशी कचकच येते, ते चांगलं नाही लागत. हे बघा, जिरी मोहरीची फोडणी, एक हिरवी मिरची टाकते, कढीपत्ता आणि लसूण, झाली ही आमच्या वरणाची फोडणी आहे. तर अशा प्रकारे लसूण थोडा लालसर होईपर्यंत करायचं आहे. आणि हे बघा, ह्याच्यात डाळ टाकली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. अशा प्रकारे आमच्याकडे वरण करतात. तर सकाळीच मी मुलीला डबा देताना मेथीची भाजी करून घेतली होती. आमच्या इकडे असं मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून आम्ही भाजी बनवतो. तुमच्याकडे कसे बनवतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता हे सगळं झाल्यानंतर घरातला आता मी पसारा आवरत आहे, पटपट झाडून घेत आहे. मुलीचं ॲन्युअल फंक्शन असल्यामुळे मी कामे पटपट आवरून घेत होती. आणि हे बघा, आता झाडून घेऊन लगेचच मग लादी पुसायला घेत आहे. म्हणजे कामं ना संपतच नाही, किती आपण आवरतो पण नाही. हे बघा, त्यानंतर लगेच भांड्याचा एवढा पसारा पडलेला होता आणि गॅस, किचन, मग सगळ्याच माझं सकाळचं झालं की मी किचन कट्टा वगैरे सगळंच साफ धुवून घेत असते. आणि भांडी हे बघा, पटपट मी घासून घेत आहे, का तर दुपारी मुलीची तयारी करायची होती आणि नंतर मग तिला पाठवून नंतर आम्हाला पण जायचं होतं, त्याच्यामुळे मी पटपट काम आवरून घेत आहे. आणि प्लीज माझ्या मुलीचा डान्स नक्की बघा, पुढे व्हिडिओ चालू आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा, कारण मी काहीतरी म्हणजे सगळं बघत बघत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. हे बघा, अशा प्रकारे आता भांडी झाल्यानंतर मी गॅस वगैरे व्यवस्थित पुसून घेत आहे.
हे बघा मस्त म्हणजे पाण्याने खळखळ मी धुवूनच घेते. कसं असतं आपलं घर स्वच्छ असलं तर आपलं म्हणजे मन लागतं आणि मला तर म्हणजे अजिबात घाण नको वाटते. घर स्वच्छ असेल तरच मुलं पण चांगले राहतात आणि आपल्याला पण चांगलं वाटतं घरामध्ये. त्याच्यामुळे मला अजिबात घर घाण ठेवायला आवडत नाही. हे बघा आता इथं भांडे झाले आणि आता लगेच लादी पुसून घेत आहे मी. आणि हे बघा मी म्हणजे मुलीच्या फंक्शनसाठी आलेले आहे इथे. हे बघा अशा प्रकारे ट्रॅव्हल्सद्वारे त्यांनी मस्त हे केलेलं आहे डेकोरेशन. आणि ते बघा मुलगी आमची वाटच बघत होती कधी येत आहेत म्हणून. हे बघा लगेच तिला कळलं होतं आई व्हिडिओ बनवते तर लगेच पळाली आहे. आणि हे बघा अशी आहे माझ्या मुलीची शाळा. आणि हे बघा विराटचं काय चालू आहे. ब्रिटिश अंमलाखालील भारतात राजकीय स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती. भारताला मर्यादित स्वायत्तता देणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुकताच मंजूर झाला होता. मतमतांतराच्या गलबल्यात अस्पृश्य समाजाच्या दुस्थितीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. प्रत्येक धर्म आणि जातीला प्रतिनिधित्व देण्यासाठी साउथ बरो कमिटीची स्थापना झाली. या कमिटी पुढे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी अस्पृश्यांची बाजू खणखणीतपणे मांडली आणि अस्पृश्य समाजाला जणू एक मसीहा मिळाला. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, नाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, माझा उद्धाराया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, फुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग भक्तीत दिला दिला भीमराया, माझा भीमराया. अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, शिका, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष करा.
रुकना अब नहीं झुकना अब नहीं इतिहास कर नया शेर जा निकल सारे रुख बदल दिखला जोश नया रुकना अब नहीं झुकना अब नहीं इतिहास कर नया शेर जा निकल सारे रुख बदल दिखला जोश नया साथ चलो साथ है बुद्ध की राहें डट के चलो मंजिलें खोने वाले साथ चलो साथ है बुद्ध की राहें डट के चलो मंजिलें खोने वाले जय भीम क्रांति का नारा है जय भीम दुनिया में न्यारा है जय भीम सबका सहारा है जय भीम जहाँ से भी प्यारा है जय भीम क्रांति का नारा है जय भीम दुनिया में न्यारा है जय भीम सबका सहारा है जय भीम जहाँ से भी प्यारा है जय भीम आए कोई डरना नहीं संविधान साथ है ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है आए कोई डरना नहीं संविधान साथ है ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है चल जाने दे सबको अभी मशाल ऐसे बन रोशन करे सबका जीवन मिसाल ऐसी तू बन तुझ में भी खून है किसका दिखा दे मैदान में आज तू डट के दिखा दे तुझ में भी खून है किसका दिखा दे मैदान में आज तू डट के दिखा दे जय भीम क्रांति का नारा है जय भीम दुनिया में न्यारा है जय भीम सबका सहारा है जय भीम जहाँ से भी प्यारा है जय भीम क्रांति का नारा है जय भीम दुनिया में न्यारा है जय भीम सबका सहारा है जय भीम जहाँ से भी प्यारा है जय The father of Indian Constitution, Param Pujya Bodhisattva Bharat Ratna Dr. Bhimrao Ambedkar, creator of the world's largest constitution. He was a world-class lawyer, social reformer, economics and the real gem of India. Jai Bhim, Jai Samvidhan, Jai Bharat. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एनर्जेटिक परफॉर्मन्स साठी.